हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओ सेशन मध्ये आपण पाहणार आहोत इयत्ता 8वी इतिहास पाठ चौथा 1857 चा स्वातंत्र्य लढा या प्रकरणाचा आज आपण या ठिकाणी संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहोत। चला तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओ सेशनला सुरुवात करूया। अभ्यास तुमचा साथ आमची स्टडी विथ संदीप सर या आपल्या YouTube चॅनल मध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो। मित्रांनो, तुम्ही जर आपल्या YouTube चॅनलवर नवीन असाल तर आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करून सोबतच बाजूच्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून आपल्या नवनवीन स्वाध्यायाची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत राहील। चला तर मित्रांनो, पाहूया पहिला प्रश्न। या ठिकाणी पहिला प्रश्न आपल्याला दिलेला आहे, तो म्हणजे दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा। या ठिकाणी पहिली रिकामी जागा दिलेली मित्रांनो ती म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी 1857 च्या लढ्याला टिंब हे नाव दिले। या ठिकाणी बघा मित्रांनो, त्याचं योग्य ते उत्तर येणार आहे ते म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी 1857 च्या लढ्याला स्वातंत्र्य समर हे नाव दिले। चला मित्रांनो, पाहूया पुढील रिकामी जागा। रामोशी बांधवांना संघटित करून ... यांनी इंग्रजांविरुद्ध बंड केले। या ठिकाणी बघा, याची योग्य ते आन्सर येणार आहे मित्रांनो ते म्हणजे रामोशी बांधवांना संघटित करून उमाजी नाईक यांनी इंग्रजांविरुद्ध बंड केले। चला मित्रांनो, पाहूया पुढील विधान। 1857 च्या लढ्यानंतर भारताविषयी कारभार करण्यासाठी ... हे पद इंग्लंडच्या शासनात निर्माण करण्यात आले। या ठिकाणी बघा मित्रांनो, याचं उत्तर आहे ते म्हणजे 1857 च्या लढ्यानंतर भारताविषयी कारभार करण्यासाठी भारत मंत्री हे पद इंग्लंडच्या शासनात निर्माण करण्यात आले। चला मित्रांनो, पाहूया पुढील विधान। भारतातील संस्थाने ... या गव्हर्नर जनरलने खालसा केली। या ठिकाणी याचं उत्तर आहे मित्रांनो ते म्हणजे भारतातील संस्थाने लॉर्ड डलहौसी या गव्हर्नर जनरलने खालसा केली। चला मित्रांनो, पाहूया पुढील प्रश्न। प्रश्न क्रमांक 2, पुढील पैकी विधानांचे सकारण स्पष्ट करा। या ठिकाणी आपल्याला पहिलं विधान दिलेले आहे ते म्हणजे इंग्रजांविरुद्ध पाईकांनी सशस्त्र उठाव केला। या ठिकाणी याचं उत्तर येणार आहे मित्रांनो ते म्हणजे इसवी सन 1803 मध्ये इंग्रजांनी ओडिशा जिंकून घेतले। ओडिशात मध्ययुगीन काळात पाईक पद्धती अस्तित्वात होती। पाईकांना त्या काळात जमिनी करण्यासाठी दिल्या गेल्या होत्या, त्यावर पाईक उदरनिर्वाह करत होते। परंतु इंग्रजांनी पाईकांच्या वंश परंपरागत जमिनी काढून घेतल्या। इंग्रजांनी लावलेल्या करामुळे मिठाच्या किमतीत वाढ होऊन सामान्य लोकांचे जीवन असह्य झाले। याचा परिणाम इसवी सन 1817 मध्ये इंग्रजांविरुद्ध पाईकांनी सशस्त्र उठाव केला। चला मित्रांनो, पाहूया पुढील विधान। हिंदू व मुस्लिम सैनिकांमध्ये असंतोष निर्माण झाला। या ठिकाणी याचं उत्तर येणार आहे मित्रांनो ते म्हणजे ब्रिटिशांनी 1856 साली हिंदी सैनिकांना लांब पल्ल्याच्या एल्फिंड बंदुका दिल्या। त्यात वापरण्यासाठी नवी काडतुसे दिली। त्या काडतुसांवरील आवरण दाताने तोडावे लागे। या आवरणाला गायीची व डुकराची चरबी लावलेली असते, अशी बातमी चहूकडे पसरली। त्यामुळे हिंदू व मुस्लिम सैनिकांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या व सैनिकांमध्ये असंतोष निर्माण झाला। चला मित्रांनो, पाहूया पुढील विधान। भारतीय सैनिकांचा इंग्रज सैन्यापुढे निभाव लागला नाही। या ठिकाणी याचं उत्तर येणार आहे मित्रांनो ते म्हणजे भारतीय सैनिकाकडे शौर्य होते, परंतु योग्य वेळी योग्य डावपेच त्यांना आखता आले नाहीत। दिल्ली जिंकल्यानंतर ती टिकवता आली नाही। तसेच उठावकऱ्यांजवळ पुरेशी शस्त्रास्त्रे नव्हती। इंग्रजांकडे मोठी आर्थिक ताकद, शिस्तबद्ध सैन्य, अद्ययावत शस्त्रास्त्रे व अनुभवी सेनानी होते। दळणवळणाचा ताबा त्यांच्याच हातात असल्याने त्यांच्या हालचाली जलद होत। यामुळे भारतीय सैनिकांचा त्यांच्यापुढे निभाव लागला नाही। लढाया केवळ शौर्याने नाही तर लष्करी डावपेचांनीही जिंकाव्या लागतात। चला मित्रांनो, पाहूया पुढील विधान। इंग्रजांनी भारतीय उद्योगधंद्यांवर जाचक कर बसवले। या ठिकाणी याचं उत्तर येणार आहे मित्रांनो ते म्हणजे 1857 च्या स्वातंत्र्य लढ्यानंतर लष्करातील इंग्रज सैन्याचे प्रमाण वाढवण्यात आले। महत्वाचे ठिकाणी इंग्रज अधिकाऱ्यांच्या नेमणुका करण्यात आल्या। तोफखाने हा पूर्णपणे इंग्रज अधिकाऱ्यांच्या ताब्यात ठेवण्यात आले। लष्करी तुकड्यांची जातवार विभागणी करण्यात आली। भारतीय सैनिक एकत्र येऊन इंग्रज सत्तेच्या विरोधात उठाव करणार नाही अशी काळजी घेण्यात आली। चला मित्रांनो, पाहूया पुढील विधान। हे विधान या ठिकाणी 6वं आहे मित्रांनो। स्वातंत्र्य लढ्यानंतर भारतीय लष्करी तुकड्यांची जातवार विभागणी करण्यात आली, कारण या ठिकाणी बघा इंग्रजांनी भारताला केवळ बाजारपेठ या दृष्टिकोनातून पाहिले। भारतातील कच्चा माल कमी किमतीत घेऊन त्यापासून तयार केलेला पक्का माल भारतीयांना जास्त किमतीत विकायचा असे इंग्रजांचे धोरण होते। भारतीय उद्योगधंद्यातून तयार होणारा माल कमी किमतीत मिळू नये या हेतूने इंग्रजांनी भारतीय उद्योगधंद्यांवर जाचक कर बसवले। चला मित्रांनो, पाहूया पुढील प्रश्न। प्रश्न क्रमांक 3,
पुढील प्रश्नांनी थोडक्यात उत्तरे लिहा। या ठिकाणी पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे आपल्याला लिहायला सांगितलेली आहेत। या ठिकाणी पहिला प्रश्न दिलेला आहे तो म्हणजे 1857च्या स्वातंत्र्य लढ्यामागे कोणती सामाजिक कारणे होती। या ठिकाणी याचं उत्तर येईल मित्रांनो ते म्हणजे 1857च्या स्वातंत्र्य लढ्यामागची सामाजिक जी काही कारणे होती मित्रांनो ही पुढील प्रमाणे आहेत। इंग्रज आपल्या चालीरीती, परंपरा, रूढी यात हस्तक्षेप करत आहेत असे भारतीयांना वाटू लागले। सतीबंदी, विधवा विवाह हे कायदे जरी सामाजिक दृष्टीने योग्य असले तरी ते आपल्या जीवन पद्धतीमध्ये हस्तक्षेप करत आहेत अशी समजूत भारतीयांनी करून घेतली। चला मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न। 1857च्या स्वातंत्र्य लढ्यात भारतीयांना अपयश का आले। या ठिकाणी याचं उत्तर आहे मित्रांनो ते म्हणजे 1857च्या स्वातंत्र्य लढ्यात भारतीयांना अपयश आले कारण लढ्याचा प्रसार भारतभर झाला नाही। उत्तर भारतात लढ्याची तीव्रता अधिक होती, तरीही राजपुतांना पंजाब बंगालचा काही भाग, ईशान्य भारत हे प्रदेश लढ्यापासून अलिप्त राहिले। लढ्यात भारतीय पातळीवर इंग्रजांच्या विरोधात सर्वसामान्य नेतृत्व निर्माण होऊ शकले नाही। राजे राजवाड्यांनी या लढ्यात पाठिंबा दिला नाही, ते इंग्रजांशी एकनिष्ठ राहिले। भारतीय सैन्याला शौर्यापेक्षा डावपेचांची जास्त गरज होती कारण इंग्रजांकडे आर्थिक ताकद, शिस्तबद्ध सैन्य, अद्ययावत शस्त्रास्त्रे व अनुभवी सेनानी मोठ्या प्रमाणात होते। इंग्रज सैन्याला आंतरराष्ट्रीय परिस्थिती अनुकूल होती। या कारणामुळे मित्रांनो 1857च्या स्वातंत्र्य लढ्यात भारतीयांना अपयश आले। चला मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न। 1857च्या स्वातंत्र्य लढ्याचे परिणाम लिहा। या ठिकाणी बघा मित्रांनो याचं उत्तर आहे ते म्हणजे 1857च्या स्वातंत्र्य लढ्याचे परिणाम पुढील प्रमाणे आहेत। या ठिकाणी पहिला आहे मित्रांनो ते म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीची राजवट संपली। कंपनीच्या कारभारामुळे भारतीयांवर असंतोषाची भर पडत गेली व त्यामुळेच इंग्रज सत्तेपुढे 1857च्या लढ्याचे आव्हान उभे राहिले। याची जाणीव इंग्लंडच्या राणीला झाली। भारतातील इंग्रज सत्ता कंपनीच्या हाती सुरक्षित नाही असे वाटल्यामुळे 1857 साली ब्रिटिश पार्लमेंटने कायदा करून ईस्ट इंडिया कंपनी बरखास्त केली। तसेच भारतविषयी कारभार करण्यासाठी भारत मंत्री हे पद इंग्लंडच्या शासनात निर्माण करण्यात आले। त्याच प्रकारे राणीचा जाहीरनामा, इंग्लंडची राणी व्हिक्टोरियाने जाहीरनामा काढला। वंश, धर्म, जात किंवा जन्मस्थान यावरून प्रजननात भेद करणार नाही, भारतीयांच्या धार्मिक बाबीत कसलाही हस्तक्षेप करणार नाही अशी ग्वाही दिली। भारतीय लष्करांची पुनर्रचना, लष्करातील इंग्रज सैन्याचे प्रमाण वाढवण्यात आले। महत्त्वाचे ठिकाणी इंग्रज अधिकाऱ्यांची नेमणूक केली गेली। चला मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न। 1857च्या स्वातंत्र्य लढ्यानंतर इंग्रजांनी कोणते धोरणात्मक बदल केले। या ठिकाणी बघा मित्रांनो याचं उत्तर आहे ते म्हणजे भारतीयांच्या सामाजिक व धार्मिक बाबीत हस्तक्षेप न करण्याचे धोरण इंग्रजांनी स्वीकारले। त्याचबरोबर भारतीय समाज सामाजिक दृष्टीने एकसंघ होणार नाही अशी काळजी घ्यायला सुरुवात केली। भारतीयांमध्ये जात, धर्म, वंश, प्रदेश या कारणावरून नेहमी संघर्ष निर्माण होतील, एकमेकांविषयी भारतीयांची मने कलुषित होतील हे धोरण राबवले जाऊ लागले। फोडा आणि राज्य करा हे इंग्रज राजाचे सूत्र राहिले। बघा मित्रांनो या ठिकाणी जो काही आपला आजचा प्रकरणाचा स्वाध्याय होता 1857चा स्वातंत्र्य लढा, या प्रकरणाचा आज आपण या ठिकाणी संपूर्ण स्वाध्याय कंप्लीट केलेला आहे। तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटला एकदा कमेंट्स करून सांगायचं आहे। व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा। थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ फ्रेंड्स।